घेणाऱ्या केंद्र सरकारचा कामगार विरोधी धोरण घेणाऱ्या केंद्र सरकारचा जुने कामगार कायदे रद्द करणाऱ्या केंद्र सरकारचा कामगार हिताचे कायदे रद्द करणाऱ्या केंद्र सरकारचा कामगार विरोधी धोरण घेणारा लागू करा, लागू करा, जुने कामगार कायदे लागू करा, लागू करा, लागू करा, चार संहिता रद्द करा, रद्द करा, रद्द करा, चार संहिता रद्द करा, रद्द करा, रद्द करा, चार संहिता रद्द करा. आपण सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन CITUच्या वतीनं कामगार विरोधी धोरण घेणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आज आपण या ठिकाणी निदर्शने करीत आहोत. जे 44 कामगार कायदे कामगारांनी लढून मिळवलेले होते ते कामगार कायदे रद्द करून तर म्हणजे 21 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्र सरकारनं 4 श्रमसंहिता आणल्या आणि त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय केला आणि आज पूर्वीचे 44 कामगार कायदे रद्द करून आज 4 श्रमसंहिता लागू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. यामुळं संपूर्ण कामगारांचं नुकसान होणार आहे. जुने कामगार कायदे जे कामगाराला सुरक्षा देणारे कायदे होते ते या ठिकाणी आज रद्द झाले आणि मालक दार्जिने कामगार कायदे जे आहेत ते आजपासून सुरू झालेले आहेत. यामुळं कामगारांना जे काय पूर्वीचे 8 तासाचा कायदा होता तो कायदा कुठेतरी मोडकळला आला की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. कारण या कायद्यामध्ये 8 तासाचं काम हे ऐच्छिक राहणार आहे. 12 तास 16 तास कामगारांना राबवून घेतलं जाणार आहे आणि 12-16 तास कामगारांना राबवून घेतल्यानंतर कामगारांचे आरोग्याचे प्रश्न तयार होणार आहेत, सुरक्षेचे प्रश्न तयार होणार आहेत. एखादा कामगार जर 50-60 किलोमीटरवरनं या ठिकाणी पंचतारांकित MIDC मध्ये कामाला येणार असेल तर त्याचा साधारण 1.5 तास हा वाटत प्रवासामध्ये जाणार आहे. जाताना 1.5 तास, येताना 1.5 तास, 3 तास त्याचे प्रवासामध्ये जाणार आहेत. 12 तास या ठिकाणी कामाच्या ठिकाणी जाणार आहेत, 15 तास त्याचे जाणार आहेत आणि राहिलेल्या 9 तासामध्ये त्यानं कुटुंबाला वेळ किती द्यायचा, समाजाला वेळ किती द्यायचा, विश्रांती किती घ्यायची हा त्याच्यासमोरचा प्रश्न तयार होणार आहे. आणि म्हणून जो काय केंद्र सरकारनं आज कामगारांच्या विरोधातल्या 4 संहिता लागू केलेल्या आहेत, भांडवलदार दार्जिने 4 संहिता लागू केलेल्या आहेत, त्याच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी आम्ही निदर्शने केलेली आहेत. आजचा दिवस हा सगळ्या देशभरातल्या सगळ्या कामगार संघटनांच्या वतीनं काळा दिवस म्हणून पाळलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही कागल तहसील कार्यालयावर या ठिकाणी निदर्शने करून शासनाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आज या ठिकाणी आपण काळा दिवस या ठिकाणी साजरा करीत आहोत. माझी परत एकदा केंद्र सरकारला विनंती आहे, खरं म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी न खेळता कामगार कायदे जे जुने कामगार कायदे जे चांगले कामगारांना हक्क देणार आहेत ते कामगार कायदे मोडीत न काढता कामगारांच्या हिताचे कायदे करावेत अशी खरं म्हणजे मी या सरकारला विनंती करतो. जे पूर्वीचे 44 कामगार कायदे आहेत ते आहेत तसेच ठेवावेत. उलट कामगारांना सुरक्षा देणारे कायदे आणखीन काय वाढवता येत असतील तर ते त्यामध्ये वाढवावेत. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्यासाठी कल्याणकारी मंडळ तयार करावं. ऊस तोडणी कामगारांचं कल्याणकारी मंडळ आहे, त्याची खरं म्हणजे अंमलबजावणी करायला पाहिजे, त्याच्या योजना द्यायला पाहिजेत. आमच्या आशाताई असतील, गटप्रवर्तक असतील, त्यांना 6-6 महिने मानधन मिळत नाही, ते मानधन मिळालं पाहिजे, त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे. ही खरं म्हणजे आमची मागणी आहे. खरं म्हणजे त्यांना मोबदला द्यायचं राहिलं, त्यांचं मानधन द्यायचं वेगळंच राहिलं, परंतु त्यांना त्यांची नसलेली कामंसुद्धा लावून त्यांना मेटाकुटीला आणायचं काम हे सरकार या ठिकाणी करायला लागलेलं आहे. त्याचा या ठिकाणी मी जाहीररित्या निषेध करतो. ऊस तोडणी कामगारांचं कल्याणकारी मंडळ झालेलं आहे, त्याच्यासाठी सुद्धा सुरक्षा संच वगैरे वाटप करण्याचं धोरण, शिधा वाटप करण्याचं धोरण या कल्याणकारी मंडळानं घेतलेलं आहे, परंतु ते विदर्भ आणि मराठवाड्यापुरतं घेतलेलं आहे. मग पश्चिम महाराष्ट्राला ऊस तोडणी कामगार नाही का असा प्रश्न या ठिकाणी तयार होतोय. म्हणून माझी या सरकारला विनंती आहे, या कल्याणकारी मंडळाला ऊस तोडणी कामगार कल्याणकारी मंडळाला विनंती आहे, जो तुम्ही योजना देणार आहे त्या सरसकट सगळ्यांच्यासाठी द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल ते शिधा वाटप वगैरे करण्यापेक्षा किंवा बांधकाम कामगारांना वस्तू स्वरूपात देण्यापेक्षा त्यांच्यासाठी चांगल्या स्ट्रॉंग मेडिक्लेम योजना आणा. मेडिक्लेम योजनेमधनं त्या कामगारांच्या कुटुंबाला संरक्षण मिळेल आणि आजार झाला म्हणून तडपडून मरण्यापेक्षा त्याच्यावर चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचारसुद्धा घेता येतील अशा पद्धतीच्या योजना खरं म्हणजे बांधकाम कामगार असतील, ऊस तोडणी कामगार असतील, आशा असतील, गटप्रवर्तक असतील यांच्यासाठी चांगल्या मेडिक्लेम योजना आणायला पाहिजेत आणि यांच्यासाठी म्हातारपणीची सोय म्हणून त्यांच्यासाठी पेन्शन योजना सुद्धा लागू केल्या पाहिजेत. अशा पद्धतीचे चांगले कायदे करायचं राहिलं बाजूला, परंतु जुने कामगार कायदे रद्द करून हे सरकार कामगारांचं वाटोळ करायला लागलेलं आहे. त्याचा या ठिकाणी मी जाहीररित्या निषेध करतो आणि करतो. इन्क्लाब जिंदाबाद. हक्कासाठी न्यायासाठी हो
कामासाठी लढण्यासाठी चला रे आणि घरात बसून भरणार नाही आता रस्त्यावरती चला रे. भागणार नाही आता रस्त्यावरती